तिजोरीला किंमत का असते? तर त्या तिजोरीमध्ये पैसे असतात, रक्कम असते, म्हणून त्या तिजोरीला किंमत आहे. तसं आता आपण जे ऐकलं त्याला किंमत आहे. कशामुळे किंमत आहे त्याला? तर त्याच्यामध्ये आघात ज्ञान आहे. मग आता हे आघात ज्ञान आहे हे तरी आपल्याला कळलं का? कळलं का आपलं हे आघात ज्ञान आहे? सांगायचं की किंमत कोणाला, जसं पाहू शकतो तो डोळस असतो नाही का, आंधळ्याला दिसू शकत नाही. पण डोळस माणसाला मात्र सगळं काय, एकदा डोळे उघडले का त्याच्या दृष्टीतून काही सुटत नाही. तसं ज्ञानाला सगळं काही कळतं, पण अज्ञानाला काही कळतं का? नाही का. अज्ञानी ऐकतो आणि ज्ञानही ऐकतो, पण ज्ञानाला जे कळतं त्या अज्ञानाला कळतं का? ऐकलं दोघांनी. मग आता तो दृष्टांत नाही का, काय दृष्टांत आहे? तर एका अशिक्षित माणसाच्या हातामध्ये आपण 2 चेक दिले. अशिक्षित माणसाच्या हातात 2 चेक दिले. एका चेकवर किंमत किती आहे? 0 रुपये. आणि दुसऱ्या चेकवर किंमत आहे किती? 10 लाख रुपये. असे 2 चेक दिले. आता त्याला दिसतंय डोळे चांगले आहेत आणि बुद्धी तर लई आहे त्याची अफाट नाही का. बुद्धी लय अफाट आहे, कोणाला बोलून द्यायचं नाही का, लय अफाट बुद्धी नाही का. फक्त लिहिता वाचता येत नाही म्हणजे ज्ञान नाही. मग आता त्याच्या हातामध्ये 2 चेक दिले. त्याला म्हटलं तुला कोणता पाहिजे ते ठेव. दोन्ही चेक दिसायला सारखे सगळे काय. त्याला विचारलं तुला कोणता पाहिजे, तो कोणता एक चेक ठेवून घे. तो काय केलं? त्याला कळेल का? त्याला कळेल का? पण म्हटले घे. तो नाही का मोठ्या थाटात अहंकारात काय केलं? चेक काढून घेतला आणि अगदी अभिमानानं पाहायला लागला. सगळे हसले का? त्यांनी चेक घेतला होता 0 रुपयाचा नाही का. तसं ज्ञानीही ऐकतो, अज्ञानीही ऐकतो, पण ज्ञानाला जे कळतं ते अज्ञानाला कळतं का? ऐकतात दोघंही नाही का. मग अशा प्रकारचं ही आपण हे आघात ज्ञान. म्हणून तुका म्हणे काय आंधळी हाती, दिवे जैसे मोती वाया जाईल. मग मी आपल्याला असं विचारतो, हे अतिशय ज्ञान प्रचुर होतं का साधं होतं? हे टँकरनं टाकलेलं पाणी किती बारकाईत करू शकतं? मग तशाच प्रकारे आता जे सांगितलं की म्हैस आणि पारडू काय आणलं? विकायला आणलं. एक नुसती खाटी म्हैस विकायला आणली आणि एक म्हशीसहित पारडू विकायला आणलं. माझं जास्त किंमत कशाची होईल? आता सांगितलं हे म्हशीसहित पारडू आहे, कोणी म्हणेल याची किंमत लई जास्त आहे नाही का. परंतु सांगितलं ती म्हैस कशी होती? सदैव खाटी म्हैस आणि पारडूसुद्धा दुसऱ्याचं. मग आता त्याची काही किंमत आहे का? त्याला काही किंमत नाही. मग दुसऱ्याचं पारडू, ती खाटी म्हैस म्हणजे तिला आत्मज्ञान झालं नाही आणि सदैव खाटी म्हणजे यापुढेही आत्मज्ञान होण्याची शक्यता नाही. आणि आता जे वासरू उभं केलं म्हणजे जे ज्ञान तोंडातून बाहेर पडतंय ते आहे उष्ण ज्ञान, भाड्याचं ज्ञान नाही का. मग ते भाड्याचं ज्ञान काय करणार आहे? काही कामाला येणार आहे का? आणि म्हणून आपल्याला याची किंमत का वाटते एवढ्या करताना विषय विचारला. विषय झाला काय? विषय झाला की आता जे आपण इथं याच्यामध्ये ऐकलं, जे बोलणं होतं, जे प्रश्न चालू होते, ते प्रश्न कसे केवळ किती जबरदस्त अहंकार होता त्या प्रश्नात, किती थैथयाट, किती अहंकार माजलेला होता. लक्षात येतं ना आपल्या? हा अहंकार का आला, कशा करता आला? तोच आपलं वाटोळं करतो बरं का. आपलं तुम्हाला सांगतो, आपल्याला नरकाला घालतो तो अहंकार, आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जातो तो अहंकार, अज्ञानाकडे घेऊन जातो तो अहंकार, आपलं जन्मजन्मीचं कल्याण करतो तो अहंकार आणि जन्मजन्मीची वाटे लावतो तो अहंकार. कल्याण करणारा अहंकार वेगळा असतो आणि वाट लावणारा अहंकार वेगळा असतो. कल्याण करणारा अहंकार कसा असतो? अहंकार जरी सोहमपणा
तै चित्ती प्रकटे चैतन्य गण मग मनही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय परब्रह्म. तर पहा आता म्हणजे तर पहा आता काय विषय होता की याच्यामध्ये अतिमहत्त्वाचा विषय कोणता होता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून ज्ञान हे अतिमहत्त्वाचं असतं. आता विचार करा, उद्धवाजवळ सुद्धा भगवंतांनी इथं काय सांगितलं तर उद्धव कसा होता, उद्धव सुद्धा ज्ञानी होता आणि त्याला आपल्या ज्ञानाचा काय होता, ज्ञान होतं, परंतु ते ज्ञान कसं होतं तर कोरडं ज्ञान होतं आणि म्हणून तिथं अहंकार जास्त होतं. आणि गवळणी होत्या तर त्यांच्याजवळही ज्ञान होतं, पण ते भक्तियुक्त अशा प्रकारचं ज्ञान होतं. ते ज्ञान काय झालं होतं, भक्तीनं प्रेमानं भगवत भावानं उलट चिंब झालेलं परिपूर्ण झालेलं असं काय होतं ते त्या गवळणीचं ज्ञान होतं. आणि म्हणून काय झालं तर त्या उद्धवाला पहा आता विचार करा, भगवंताचा किती जवळचा नातेवाईक होता, श्रीहरींचा मित्र होता नाही का, लहानपणापासून श्रीहरींच्या बरोबर खेळलेला होता, वाढलेला होता, सगळं आयुष्य श्रीहरींच्या बरोबर गेलं, परंतु त्याला श्रीहरी कळले का, श्रीहरी त्याला कळले का. आणि उलट त्याला काय व्हायचं त्या उद्धवाला तर देव काय करायचे, अर्जुन 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 करायचे. देवाला गवळणीचं किंमत होती, गवळणीच्याबद्दल अपार प्रेम होतं, अर्जुनाबद्दल अपार प्रेम होतं, पण तो उद्धवाला वाटायचं मी काही कमी आहे का, माझ्याजवळ तर एवढं ज्ञान आहे, मी तर एवढं देवाच्या जवळ असतो काय, परंतु देवाला माझं पटत नाही, देवाला अर्जुनच लागतो, देवाला गवळणीच लागतात, असा त्याच्या डोक्यामध्ये भ्रम होता. त्याच्या डोक्यामध्ये नुसता भ्रम नव्हता तर त्याच्या बुद्धीमध्ये डोक्यामध्ये अशी वळवळ करणारी किडे होती. म्हणून देवाने ठरवलं की त्याला ते ज्ञान देऊ शकत नव्हते, बोध करू शकत नव्हते. कारण काय आहे, जर समजा काय करायचं असेल, पाणी जर ओतायचं असेल घटामध्ये, पाणी जर ओतायचं असेल तर तो घट पालथा असेल तर त्याच्यामध्ये पाणी ओतता येत नाही, तर उपळा घट पाहिजे. परंतु कसा होता, त्याचा घट रिकामा होता, एक तर घट रिकामा पाहिजे आणि उपळा पाहिजे. त्याचा घट कसा होता, पालथा होता नाही का. आणि म्हणून अशा पालथ्या गाड्यावर किती जरी पाणी टँकर जरी सोडले तरी ते काम देत नाही. म्हणून अंतःकरण असं असावं, ते ज्ञान ग्रहण करणारं अंतःकरण असावं. आणि म्हणून जेव्हा भगवंतांनी काय केलं, उद्धवाला त्यांनी सांगितलं, उद्धवाला तसं पटणार नाही. उद्धवाला म्हणून भगवंतांनी विचार केला की उद्धवाला आपण किती जरी सांगितलं तरी डोक्यामध्ये शिरणार नाही, कारण ज्ञानाने काम करायला पाहिजे नाही का. नाही तर मग का होईल, तर आपण म्हणतो विधानचा तो अर्थ आम्हाशीच ठावा एराणी व्हावा भार माता. ज्यांना जे आत्मज्ञानापर्यंत पोचलेलं आहे, ब्रह्मस्वरूपापर्यंत पोचलेलं आहे, देवाला खऱ्या अर्थाने ज्यांनी ओळखलेलं नाही, जीवब्रह्माचं ऐक्य ज्यांनी केलेलं नाही, तर ते काय असतात, ज्ञानाचे पोती वाहणारे बैल असतात, ज्ञानाची ओझी वाहणारे ते बैल असतात. मग असे किती जरी ज्ञानाची ओझी वाहिली तरी ते कामाचं नाही. आणि म्हणून देवाने काय केलं, उद्धवाला पुढं पाठवलं, गोकुळात पाठवलं. देव म्हणतात, उद्धवा सांत्वन कर जा त्या गोकुळवासी जनांचे, उद्धवा सांत्वन कर जा त्या गोकुळवासी जनांचे, बानंद यशोदा माता मजसाठी तेजतील प्राण, बानंद यशोदा माता मजसाठी तेजतील प्राण. देवाने सगळ्यांचं वर्णन केलं आणि सगळे कसे ते म्हणतात, माझ्यासाठी कसे व्याकुळ झालेले आहेत, माझ्या भेटीसाठी कसे व्याकुळ आणि उत्सुक झालेले आहेत नाही का. रात्रीचा त्यांना रात्रंदिवस त्यांचं काय झालेलं आहे, रात्र आहे का दिवस आहे यांचं त्यांना भान राहिलेलं नाही, असं त्यांचं चित्त व्याकुळ झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना निरोप सांगितले, काही ना काही. आणि राधेला तर बहाल केली
हरीने जीवाची दुनिया, राधेला तर बहाल केली, हरीने जीवाची दुनिया, उद्धवा सांत्वन कर जा त्या गोकुळवासी जनांची. असं. आणि मग तो उद्धव जेव्हा त्या गोकुळामध्ये गेला आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर त्याने त्या गवळणीचं प्रेम पाहिलं, त्या गवळणीची स्थिती पाहिली, तिथलं झाडंसुद्धा भजन करत होती, गाई वासरं, नदीसुद्धा काय करत होती, नदीचं सुद्धा भजन चालू होतं. आणि तिथलं प्रत्येकजण काय झाले होते, वासुदेवमय सगळे झालेली होती. आणि उद्धवानं ते पाहिलं, त्या गोपींचं प्रेम पाहिलं, ते गोकुळामध्ये कशी भक्तीचा कसा म्हणजे भक्ती कशी उसळून वाहत होती हे त्या उद्धवाने पाहिलं. आणि मग त्याचा अहंकार तिथं निघाला, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर माणसाने जगायचं तर काय करावं, आत्मज्ञान संपादन करावं. आणि आत्मज्ञान संपादन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं अंतःकरण असतं, तरच त्या अंतःकरणात ज्ञान शिरतं, अंतःकरणावर ज्ञान आदळतं, परंतु ते आतमध्ये शिरत नाही. आणि मग ते कसं असतं मी सांगितलं, तर ज्ञानाची ओजी वाहणारी जी बैल असतात आणि साक्षात ज्ञानरूप झालेले जे प्राणी असतात, ज्ञानरूप झालेले आणि ज्ञानाची ओजी वाहणारे ते प्राणी असतात आणि ज्ञानरूप झालेले ते महात्मे असतात, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर ते ज्ञान अंतःकरणात प्रगट होण्यासाठी मग सांगितलं, या घड्याळाची टिकटिक चालू आहे का नाही, सांगा तुम्ही. आता घड्याळाची टिकटिक चालू आहे का नाही, आहे ना चालू. मग ऐकू येते का, येते का ऐकू, येते का ऐकू घड्याळाची टिकटिक. मग टिकटिक चालू आहे का बंद आहे, मग ती टिकटिक का ऐकू येत नाही, का ऐकू येत नाही टिकटिक, टिकटिक का ऐकू येत नाही, तर गोंगाट आहे. कशामुळं, गोंगाट आहे. आणि बाहेरच्या गोंगाटापेक्षा आतला गोंगाट, आत गोंधळ चालू आहे, नाही का. काय आहे, आतमध्ये गोंधळ चालू आहे. गोंधळ तुकाराम महाराजांनी केला, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. काय आहे, आम्ही गोंधळी गोंधळी, काय आहे, आम्ही आंबेचे गोंधळी, नाही का. आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ. कामक्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा, कामक्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. जेथे विठूचे राऊळ, तेथे तुकयाचा गोंधळ, आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाचे मिळी. तुकाराम महाराजांनी गोंधळ केला, नाही का. आणि आपलाही गोंधळ चालतो. आपला गोंधळ काय, तर घर दार, पैसा, अहंकार, मोठेपणा, मानपान, मस्ती आणि या सगळ्यांचा कळस, एकत्रित कळस म्हणजे मूर्खपणा. आपले गोंधळी मूर्ख, मग ते गोंधळी असतात, नाही का, गोंधळ घालणारे, नाही का. म्हणून चित्ताची एकाग्रता, खूप मोठा विचार लागतो, नाही का, खूप मोठा विचार लागतो. आणि म्हणून इथं कोरडं ज्ञान चालत नाही, कोरडं ज्ञान चालत नाही. आणि म्हणून कसं लागतं, अंतःकरण कसं लागतं, ओलं अंतःकरण लागतं, ओलावा लागतो अंतःकरणाचा, प्रेमाचा झरा फुटावा लागतो, नाही का. अंतःकरणामध्ये प्रेमाचा झरा फुटावा लागतो. आणि तर विशेष म्हणजे पहा, तर मग आपण ऐकलं, तर सत्संग आपण करतो आणि ज्ञानाचं का घडत नाही, आपला श्रवण घडावं, ज्ञानापर्यंत आपल्याला का पोचता येत नाही, आपल्याला ज्ञानाचं श्रवण घडत नाही, पहिली गोष्ट. आणि ज्ञानाचं श्रवण जरी घडलं तरी आपण काय करतो, नीटनेटकं. आता जर समजा विचार करा, बाटलीमध्ये जर समजा आपल्याला तेल ओतायचं असेल, बाटलीमध्ये तेल ओतायचं असेल,
आणि जर समजा ते पातेल घेतलं, बाटलीमध्ये तेल ओतायला लागलो, तर का होईल, सगळं निम्म तेल बाटली तर निम्म तेल बाहेर जाईल का नाही. परंतु त्या बाटलीच्या तोंडावर नळसळ जर ठेवलं तर सगळेच्या सगळं तेल आतमध्ये जाईल, एक थेंबही बाहेर जाणार नाही. तसं आपल्या तोंडामध्ये सुद्धा काय असावं, कानामध्ये नळसळ, नाही का, काय असावं कानामध्ये नळसळ. माणसं काय कर, नळसळ कानात घालून बसायचं श्रवणाला नाही. तर म्हणून एकाग्र चित्तानं ऐकणं. आता काय ऐकणं महत्त्वाचं आहे, कोणतं श्रवण करावं आणि कोणतं चिंतन करावं. तुम्हाला सांगतो, मी देह आहे, नाही का. तर ही जी आपल्या बुद्धीमध्ये काय झालेली आहे, विपरीत अशा प्रकारची भावना निर्माण झालेली आहे, जो अज्ञानाचा गोंधळ माजलेला आहे. मी कोण आहे, आपण म्हणतो मी देह आहे, नाही का, माझं नाव अमका आहे, नाही का. आणि ही तर मी देह आहे, हे जग सत्य आहे, नाही का. अशा म्हणून देहाचा निराश करणारं, जगाचा निराश करणारं, नाही का, आणि हे दृश्य घालवणारं, आणि जीव आणि ब्रह्म एक कसे आहे, नाही का. मी म्हणजे नेमका कोण आहे, नाही का. आतमध्ये दोन मी आहेत, आपल्या देहामध्ये दोन मी आहेत. एक मी म्हणजे सर्व व्यापक चैतन्य, ज्ञान प्रचूर, सर्व व्यापक, त्रिभुवनाला व्यापून राहणारं चैतन्य, शुद्ध चैतन्य, तेही आपल्यामध्येच आहे. आणि दुसरं म्हणजे त्या चैतन्याचं अंतःकरणात पडणारं प्रतिबिंब, नाही का, त्याला जीव म्हणतात, त्याला चिदाभास म्हणतात, तो एक मी आहे. अशा अंतःकरणात दोन मी आहे, नाही का. दोन मी कोणता, ओंकार प्रणव उच्चार आत बघ कैसा, तो शब्द अवाग्मय, तो मी ऐसा. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा, तो शब्द अवाग्मय, तो मी ऐसा. सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धीस्परे अहर्निशी ती वस्तू गाणी. म्हणजे असं सर्व व्यापक. आणि मग आता दोन मी आहेत. एक मी विचार करतो, एका त्या दोन मी दुसरा जो मी आहे, तर तो मी आहे अंतःकरणात पडलेलं त्या व्यापक चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला जीव म्हणतात, चिदाभास म्हणतात, तो मी आहे. मग त्याला असं वाटतं का मी देह आहे आणि माझ्यावर देह चालू आहे, कारण ते भगवंताचं ज्ञान स्वरूप प्रतिबिंब असतं. जसं अग्नीचा संसर्ग जर आला तर पाणी गरम होतं, उष्ण होतं, तसा सर्व व्यापक चैतन्याचा शुद्ध रूपादिशी संबंध आला तर ते सुद्धा काय होतं, ज्ञानयुक्त काय होतं, ते प्रतिबिंबसुद्धा ज्ञानयुक्त होतं. तसं अंतःकरण शुद्ध म्हणजे अंतःकरण कसं आहे, तर म्हणजे पंचमहाभूतांच्या शुद्ध सत्वाचं अंतःकरण बनलेलं आहे, म्हणून ते अंतःकरण ज्ञानयुक्त आहे. अंतःकरण ज्ञानयुक्त आहे, परंतु ते अंतःकरणात अज्ञान भरलेलं आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कसं ते सांगतो तुम्हाला, की म्हणजे चांगली स्वच्छ अशा प्रकारची बाटली आहे, एकदम स्वच्छ अशा प्रकारची बाटली आहे, पण त्या स्वच्छ बाटलीमध्ये दूध भरावं का दारू भरावं, नाही का. शुद्ध अंतःकरणात, स्वच्छ अंतःकरणात जर दूध जर भरलं तर ते आतून बाहेरून पवित्र असतं. आणि त्या स्वच्छ आणि स्वच्छ अशा त्या बाटलीमध्ये दारू भरावे अस्वच्छ होतं. तसं अंतःकरण स्वच्छच आहे, परंतु त्याच्यामध्ये असे दारू म्हणजे चुकीचे विचार, अहंकार, इच्छा, वासना, मीपणा, विपरीत कल्पना जर भरलेल्या असल्या तर शुद्ध बाटलीमध्ये भरलेल्या दारूसारखं ते अंतःकरण असतं. आणि म्हणून कसं आहे, तर त्यामध्ये जो मी आहे तर तो कधी असतो आणि कधी नसतो. तो मी कसा आहे, तर व्यापक ब्रह्मचैतन्य आहे म्हणून तो मी आहे. अंतःकरण त्याला अंतःकरणाचा आश्रय आणि आधार आहे आणि म्हणून तो मी आहे. प्रतिबिंब पडतं त्या आरशामध्ये पडतं, भिंतीवर पडतं. प्रतिबिंब हातावर पडत नाही, आकाशामध्ये प्रतिबिंब पडत नाही. प्रतिबिंब पडण्यासाठी काय पाहिजे, आरसाच पाहिजे, नाही का. तसं त्या जीवाला निर्माण होण्यासाठी शुद्ध अंतःकरण पाहिजे. आणि परमात्म्याला कशाची गरज नाही, परंतु त्या जीवाला प्रगट होण्यासाठी, त्या चिदाभासाला प्रगट होण्यासाठी, त्या प्रतिबिंबाला प्रगट होण्यासाठी कशाची गरज आहे, शुद्ध अंतःकरणाची गरज आहे.
तेव्हा ते प्रगट होतात. आणि जेव्हा व्यापक चैतन्य म्हणजे बिंब आणि अंतःकरण असतं तेव्हाच प्रतिबिंब असतं. ते प्रतिबिंब कधी असतं आणि कधी नसतं. जेव्हा माणूस झोपतो तेव्हा ते प्रतिबिंब नसतं, नाही का? नाही का? जेव्हा माणूस झोपतो तेव्हा प्रतिबिंब नसतं, पण आत्मा मात्र सदैव असतो. पण आत्म्याची ओळख करून घ्यायची आणि परमात्म्याची ओळख करून घ्यायची आणि त्या जीव समजून घ्यायचा. जीव कशाकरता समजून घ्यायचा? जीवदशा घालवण्यासाठी जीव समजून घ्यायचा. मग जीव कसा खोटा आहे, कसा भ्रामक आहे, कसा उपाधियुक्त आहे, कसा उपाधियुक्त आहे, जीव कसा भ्रामक आहे, तो कसा खोटा आहे, हे समजून घेण्यासाठी आपण जीव समजून घ्यायचा आहे. आणि आत्मा समजून घ्यायचा. तो आत्मा कसा व्यापक आहे, ज्ञान प्रचुर आहे, अखंड आहे, सदैव आहे, सर्वत्र आहे. जे सर्वत्र सर्व देही जया करिताही गातो नाही, ते विश्वात्मक चैतन्य पाही ते एक, नाही का? अशा प्रकारचा आत्मा आणि तो सर्व व्यापक, ज्ञान प्रचुर, सर्वत्र असलेला, सदैव असलेला, सर्वांचं आश्रयस्थान असलेला, ज्याचा कधीच बाध होत नाही, ते चैतन्य मी आहे. दोन आहे मी आतमध्ये आहे. तर एक पहिला मी अंतःकरणात राहणारा, उपाधीनं युक्त असणारा, आणि त्याला असं वाटतं का मी दिवस चालवतो कारण त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, तो जीव. आणि म्हणून तर तो काय करतो, त्याला ते ज्ञान का आहे? पाण्याच्या ठिकाणी उष्णता आहे, पण स्वतःची उष्णता नाही. ती उष्णता अग्नीच्या संसर्गाने आलेली आहे. तसं त्या चिदाभासाला ज्ञान आहे, जीवाला ज्ञान आहे, पण ते स्वतःचं ज्ञान नाही. तर आत्म्याच्या सान्निध्यामुळं, जवळिकेमुळं ते ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे, नाही का? आणि ते ज्ञान उसलं ज्ञान आहे, ते त्याचं स्वतःचं ज्ञान नाही. आणि म्हणून तो भाड्याच्या घरात राहत आहे, नाही का? आणि म्हणून तो जीव कसा आहे, आणि म्हणून जीवाला असं वाटतं ह्या देहावर सत्ता त्या जीवाची आहे. आणि त्या जीवानं चुकीच्या समजुती करून घेतलेलं आहे का मी ह्या देह आहे, हे आत्मा माझे आहेत, आणि मी ह्या गावचा आहे, ह्या माझे आईवडील आहेत, ही माझी बायका मुलं आहेत, मी जन्माला आलो, मी इतके वर्षात झालो, आता माझं काही इथून पुढं खरं नाही. तो असा चिदाभास स्वतःला समजत असतो, पण ते चिदाभासाला माहीत नसतं अरे हा मी खोटा आहे, मी आहे त्या अंतःकरणामुळं, उपाधीमुळं आहे. आणि मी आहे तो कशामुळं आहे, तर त्या व्यापक चैतन्यामुळं मी आहे. ते नसतील तर मला अस्तित्व नाही. हे श्रवणानं, शास्त्र श्रवणानं, श्रीगुरूंच्या उपदेशानं श्रवणानं आणि एकाग्र चिंतनानं आणि बुद्धीच्या दृढ निश्चयानं हे जेव्हा त्याला कळतं, मग तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटते आणि तो स्वतःचं समर्पण आत्म्याच्या ठिकाणी करतो आणि मग जीवदशा समजते आणि मग तो ब्रह्मरूप होतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, म्हणून श्रवण कोणतं करावं? या देहाचा निराश करणारं, या जगाचा निराश करणारं, अज्ञानाला घालवणारं, आत्मज्ञान दृढ करणारं, सत्यज्ञानाची प्रचिती आणून देणारं, जन्ममरणातून बाहेर काढणारं, नाही का? आणि दुःखरहित आणि आनंदरूप करणारं, अशा प्रकारचं काय पाहिजे? आपलं दृढ चिंतन पाहिजे, नाही का? आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, आता विचार करा, आपला भरवसा कशावर आहे? आपण कान जे ऐकतात त्याला आपण सत्य मानतो, डोळे जे पाहतात त्याला आपण सत्य मानतो. परंतु लक्षामध्ये घ्या, डोळ्यांनी जग दिसतं, डोळ्यांनी दृश्य दिसतं, कानाने शब्द ऐकू येतात, नाही का? मग आता काय झालं, तर एक कुटुंब होतं आणि आता त्या कुटुंबामध्ये काय होतं, तर एकदा तिथं चांगले पाहुणे येणार असतात आणि पाहुणे येणार म्हणून काय केलेलं असतं, तर ते सासूबाईने काय केलेलं असतं, तर श्रीखंड तिथं आणून ठेवलेला असतो, 1 किलो श्रीखंड आणून ठेवलेला असतो. आणि आता काय करतो, तर घरामध्ये अनेक लोक असतात, तर त्या सुनेनं काय केलं, श्रीखंड पाहिला आणि निम्म श्रीखंड खाऊन टाकला, नाही का? निम्म श्रीखंड खाऊन टाकला. आणि सासूबाई आली आणि सासूबाईने विचारलं, हा श्रीखंड काय झाला, नाही का? हा श्रीखंड काय झाला? ती म्हणते मला काय माहीत नाही, नाही का? मग तेवढ्यामध्ये ते एक पोरगं येतं, ते पोरगं म्हणतो, काकी मग तू खात होती ना, नाही का? म्हणजे काय झालं, तर सासूला आधी खरं वाटलं, तिनं ऐकलं, ती म्हणते मला माहीत नाही. मग सासू म्हणते जाऊ दे, पोरासमोर कोणी खाल्ला असेल. मग तिनं
आधी ऐकलं. सून म्हणती मी श्रीखंड खाल्ला नाही हे सासूला पटलं. ते शब्द तिला खरे वाटले. परंतु नंतर त्या पोरानं सांगितलं का काकी तू मागा श्रीखंड खात होती ना. आणि मग त्या सासूला पटलं पहिले शब्द खोटे होते, हे शब्द खरे आहेत. मग आता आपण जगाचं ऐकतो, ते शब्द आपल्याला खरे वाटतात, सत्य वाटतात. परंतु श्री गुरु सांगतात आणि जे तू ऐकलं ते खोटं आहे, जे तू पाहिलं ते खोटं आहे, जे तू पाहिलं नाही ते ब्रह्म तू आहेस, ज्याच्याबद्दल तू कधी ऐकलं नाहीस ते ब्रह्म तू आहेस. नंतरच्या ज्ञानानं शब्दांनी आधीचं ज्ञान काय केलं, खोटं पाडलं. म्हणून कान ऐकतात ते खरं आहे का, नाही. कान ऐकतात ते खरं नाही. डोळे पाहतात ते खरं आहे का, डोळे पाहतात ते खरं नाही. कशावरून तुम्हाला मी सांगतो. आता समजा आपण बाहेर गेलो, नाही का, बाहेर गेलो आणि एक हत्ती पाहिला. तर हत्ती आपण पाहिला, तर हत्ती पाहत असताना आपल्या काय केलं, आपण पिवळ्या रंगाचा चष्मा घातला. हत्ती कसा दिसला, पिवळा दिसला, नाही का. दुसऱ्यानं काय केलं, लाल रंगाचा चष्मा घातला. त्याला हत्ती कसा दिसला, लाल रंगाचा दिसला. दुसऱ्यानं काय केलं, तर हिरव्या रंगाचा चष्मा घातला. त्याला हत्ती कसा दिसला, हिरवा दिसला. आणि एकानं पांढऱ्या रंगाचा चष्मा घातला, त्याला हत्ती पांढरा दिसला. एकानं जांभळ्या रंगाचा चष्मा घातला, त्याला हत्ती जांभळा दिसला. आणि सगळे एकत्र आले, नाही का, एकत्र आले. आणि ते म्हणजे आले आणि ते सगळे 5-6 जे जण होते मित्र एकत्र आले, ते बसले. आणि तिथं त्यांचा ज्यांना हत्ती पाहिला नाही त्यांचा तो मित्र त्या ठिकाणी आला. आम्ही त्याला सांगू लागले, काय सांगायचे, आम्ही असा हत्ती पाहिला, आजपर्यंत आम्ही पाहिलाच नव्हता. तो हत्ती पाहिला, आम्हाला आश्चर्य वाटलं. मला तर आश्चर्यच वाटलं. मग त्याने विचारलं हत्ती कसा होता. अरे म्हणे काय सांगायचं, हत्ती लाल भडक अशा प्रकारचा रंगाचा होता, असा होता, ते सोंड अशी होती, ते तसं होतं. दुसरं म्हणते मूर्खा, हत्ती तसा नव्हता, हत्ती हिरव्या रंगाचा होता. तिसरा म्हणतो अरे हत्ती तसा नव्हता, हत्ती पिवळ्या रंगाचा हत्ती होता, नाही का. तो म्हणतो मी डोळ्यांनी पाहिलं. हा म्हणतो मी डोळ्यांनी पाहिलं, काय रंगाचा होता. दुसरा म्हणतो मी डोळ्याने पाहिलं, पांढऱ्या रंगाचा होता. तिसरा म्हणतो मी डोळ्यांनी पाहिलं तर नारिंगी रंगाचा होता. सगळं मग प्रत्येकजण सांगत होता मी डोळ्यांनी पाहिलं ते खरं. मग आता सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं, पण त्या डोळ्यांनी जे पाहिलं ते खरं होतं का, ते खरं नव्हतं, नाही का. मग जे आपल्याला दिसतं ते खरं असतं का, त्यांनी पाहिलं होतं ना. मग तसं आपले डोळे दाखवतात, परंतु आपल्या डोळ्यावर अविद्येचा चष्मा आहे. आपण कोणता चष्मा घातलेला आहे, अविद्येचा चष्मा घातलेला आहे. आणि म्हणून त्यांना हत्ती काळा असून त्यांना पांढरा दिसला, हत्ती काळा असून त्यांना लाल दिसला. आपल्या डोळ्यावर अविद्येचा चष्मा आहे, म्हणून आपल्याला काय दिसतं, हे ब्रह्म असून आपल्याला जग दिसतं. म्हणून आपण काय करायचं आहे, अविद्येचा चष्मा घालण्यापेक्षा ज्ञानाचा चष्मा घाला, म्हणजे आणि मग आपल्याला काय होईल, हे जग दिसण्याऐवजी आपल्याला ब्रह्म दिसेल, नाही का. आणि म्हणून कसं आहे, आयुष्य फार मोलाचं आहे, फार फार मोलाचं आहे. आणि संतांची संगत तुम्हाला सांगतो, एका क्षणासाठी, एक नाही अर्ध्या क्षणासाठी माणसानं कोटी रुपये मोजून सगळ्या जगाला बाजूला सारून संतांच्या अर्ध क्षणाची संगत करावी. त्रैलोक्याला बाजूला सारून, त्रैलोक्याचं राज्य बाजूला सारून, त्रैलोक्यातला प्रचंड सगळा लाभ बाजूला सारून काय करावं, संतांच्या अर्धा क्षणाची संगत करावी. मग आम्ही तो कोणते ते आत्मज्ञानी महात्मे किंवा श्रीपाद बाबा 8 दिवस आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आता कशाला जायचं, आता नाही. त्यांची संगत एक क्षणसुद्धा सोडू नका. त्या सज्जनांची संगत, महात्म्याची संगत एक सेकंदसुद्धा सोडू नये. आणि दुर्जनाची संगत एक क्षणसुद्धा करू नये, नाही का. दुष्ट दुर्जनाची काय ते दुष्ट तो दुर्जन दुरीचा सारावा, दुष्ट तो दुर्जन दुरीचा सारावा आणि संग न करावा पापी याचा. कशा करता, तुम्हाला जर स्वतःच्या सुखाला प्राप्त व्हायचं असेल, आणि म्हणून माणसानं काय करावं, विचार करावा, दुसऱ्याचा विचार करावा, समोरच्याचा विचार करावा. स्वतःचा विचार करतो, स्वतःसाठी जगतो, तर जगून मेल्यासारखं आहे. आपण जगतो, परंतु आपलं जगणं हे मेल्यासारखं आहे. संत मरून जगतात, काय करतात, संत मरून जगतात आणि संत जगून जगाचं कल्याण करतात. आणि आपण जगून जगाचा घात करतो.
ज्याच्या चित्तामध्ये प्रचंड स्वार्थ भरलेला आहे, ज्याच्या चित्तामध्ये प्रचंड अहंकार भरलेला आहे, तिथं ज्ञानाला जागाच नाही तिथं, नाही का. म्हणून तो का म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. आयुष्याचं मोल फार आहे, फार आयुष्याचं मोल आहे. आणि म्हणून काय करावं माणसानं, तर देव कसा आहे ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञानवैरागी ऐश्वर, नाही का. संत उदार उदार भरले अनंत भंडार, देती आली अशी दान. संत कसे असतात, उदार असतात. आपलं कसं असतं, नुसतं घ्यायचं घ्यायचं, याचं घ्यायचं त्याचं घ्यायचं, याच्याकडून काम करून घ्यायचं त्याच्याकडून काम करून घ्यायचं, नाही का. प्रत्येकाला राबवायचं, प्रत्येकाकडून काहीतरी घ्यायचं, पण आपलं मात्र कोणाला काही द्यायचं नाही. सगळ्या जगांना आमच्यासाठी करावं, पण आम्ही कोणासाठी करायचं नाही. आम्हाला जगाचं घेणं नाही. आम्ही आणि आमचे कुटुंब आणि आमच्या जबाबदारी, नाही का. आमचे कुटुंब आमची जबाबदारी, तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी. संत तसे नसतात. वसुधा एव कुटुंबकम, हे विश्वची माझे घरं, असे संत असतात, नाही का. हे संत असतात. मग आपल्याला मोक्ष का नाही, आपल्या ज्ञान कसे नाही, अशी बुद्धी कसं ज्ञान होऊन देईल. म्हणून संतांचं आपलं जमतं का, वरवर जमतं, वरवर जमतं, परंतु वरून जमू नये, अंतरंगानं जमावं, नाही का. अंतरंगाने जेव्हा जमतं तेव्हा साक्षात तिथं विमानांचे दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गीय म्हणे देव करीतात.